दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी आज पोटनिवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडली आहे आणि या मतमोजणी प्रक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देशामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याचा बॅनर जो आहे तो बारामतीतील या इंदापूर चौकामध्ये लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण आता आहोत बारामती शहरातील इंदापूर चौकामध्ये आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजयाबद्दल आता बारामतीमध्ये बॅनर जे आहेत ते झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या बॅनरवरचा जो मजकूर आहे तो असा आहे, श्रीमती सुनेत्रा पवार यांची भारत देशामध्ये सर्वाधिक मतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा पद्धतीचे शुभेच्छा देणारे बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि खरं तर रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या ठिकाणी निवडून आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने या ठिकाणी सर्वच मतदारांना आवाहन केलेले होते की देशामधील रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे ते सुनेत्रा पवार यांना द्यावं, अशा पद्धतीचं आवाहन दोन्ही राष्ट्रवादीकडून करण्यात आलेलं होतं। खरं तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी विविध गावामध्ये घोंगडी बैठकांच्या माध्यमातून प्रचार केलेला होता। त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये सक्रियपणे आपला सहभाग जे आहे तो नोंदवलेला होता आणि अखेरीस आज मतमोजणी झाल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामती पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।